नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. होळीच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संपावर. आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसींचा भिवंडी इथे 17 डिसेंबर रोजी एल्गार महामेळावा. आणि अवैधरित्या धाबे आणि मद्य विक्री करणाऱ्या विरोधात हॉटेल संघटना आक्रमक. शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनला अनुसरून पुन्हा एकदा राज्यव्यापी संप पुकारलाय. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच कर्मचारी या संपात सहभागी झालेत. यावेळेला कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एकत्र जमत जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची कामं खोळंबल्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याला माहीतच आहे की 14 मार्च ते 20 मार्च या दरम्यान आम्ही 7 दिवसाचा संप केलेला होता. त्यावेळेला आपल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तो संप स्थगित करण्यासाठी जे आश्वासन लेखी दिलेलं होतं त्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी 3 महिन्यात त्याची अंमलबजावणी करण्याचं मान्य केलेलं होतं. परंतु त्याला आता 9 महिने झालेत. समितीचा अहवालसुद्धा आलेला आहे, परंतु त्याच्यात निर्णय न घेतल्यामुळं आम्ही शासनाला 8 नोव्हेंबर रोजी नोटीस दिली होती की 14 डिसेंबरच्या अगोदर त्याच्यावर निर्णय घ्यावा, नाहीतर तुम्ही निर्णय नाही घेतला तर आम्ही त्यामुळं बेमुदत संपावर जाणार आहोत आणि त्याची जबाबदारी आपली शासनाची राहील असे आम्ही शासनाला सांगितलं होतं. परंतु शासनाने जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कालसुद्धा त्याच्याबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा झाली, परंतु त्याच्यात सकारात्मकता त्यांनी फक्त दाखवली. त्यांना आम्ही स्पष्ट सांगितले, तुम्ही जे आमच्याबरोबर चर्चा करताय ती फक्त तुम्ही विधानसभेमध्ये घोषणा करा, आम्ही संप मागे घेतोय. परंतु त्यांनी ते तसं न करताना तुम्ही संप मागे घ्या एवढं फक्त त्यांनी आवाहन केलेलं आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या समन्वय समितीने काल नागपूर येथे निर्णय घेतला का संप चालूच ठेवायचा आहे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय विधानसभेत त्या मागणीची म्हणजे जुनी पेन्शन लागू करण्याची घोषणा करत नाहीत तोपर्यंत हा संप चालूच राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा संप मोठ्या जोमाने चालू आहे आणि चालू राहणार आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी तसंच अनेक प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी रविवारी 17 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता सोनाळे मैदान भिवंडी इथे सकल ओबीसी समाजाच्या वतीनं ओबीसी एल्गार महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती ओबीसी समन्वय समिती ठाणेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला यशवंत सोरे, चंद्रकांत बावकर, पंडित शेठ पाटील, विश्वनाथ जाधव, सुरेश पाटील, गणेश गुळवी, दीपक पाटील, प्रफुल्ल वाघुले, फाजिल अन्सारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ओबीसींच्या संविधानिक आरक्षणासमोर कधी नव्हे एवढं मोठं आव्हान उभं ठाकलंय. प्रबळ मराठा समाजानं ओबीसीमधूनच 50% आतील आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे दाखले मिळावेत म्हणून तीव्र आंदोलनं सुरू केली आहेत. त्यामुळे ओबीसींची आरक्षण हक्कावरच गदा येणार आहे. प्रस्थापित मराठा जातीचा ओबीसीमध्ये समावेश करू नका. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जात निहाय जनगणना करा. राज्याच्या सेवेतील ओबीसींचा अनुष मोहिमेद्वारे भरून काढावा. ओबीसींना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण लागू करा. महिला आरक्षणात ओबीसी महिलांना 27% आरक्षण द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कमी झालेले ओबीसी आरक्षण पूर्ववत करा. ओबीसी विद्यार्थिनींसाठी मंजूर झालेली 72 वसतिगृह जिल्ह्यावर त्वरित सुरू करावीत. त्यासाठी सावित्रीबाई फुले आधार योजना चालू करा. या ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत, अशी माहिती दशरथ पाटील यांनी दिली. ठाण्यात अनेक ठिकाणी धाबे आणि रस्त्यावरच्या टपऱ्या गाड्यांवरती बेकायदा हॉटेलमध्ये सर्रासपणे मद्य विक्री केली जाते. तर परराज्यातील दारूचा ठाण्यात महापूर आलाय. अशाच काळात थेट 10% वाढलेला व्हॅट या सर्व गोष्टींमध्ये आता अधिकृत बार आणि हॉटेल चालवणं कठीण होऊन गेलंय. ही बेकायदा मद्यविक्री बंद करा असं साकडं अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना निवेदन देत घालणार आहे. अन्यथा पोलीस आणि राज्य उत्पन्न यांनी कारवाई न केल्यास येत्या 31 डिसेंबरपासून ठाण्यातील परमिट-रूम, बार, हॉटेल्स असोसिएशननं हॉटेल बंदचा इशारा दिलाय. तसंच सर्व परमिट गव्हर्नमेंटला परत करत बेकायदेशीरपणे हॉटेल चालू करा असा देखील इशारा हॉटेल संघटनेनं दिलाय. त्याचबरोबर हॉटेल चालकांना दिवसाढवळ्या आणि मध्यरात्री हल्ला केला जातो. या संदर्भात देखील पोलीस प्रशासन कुठेही कठोर पाऊल उचलत नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करत हॉटेल संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे.
और अपना कोई गवर्नमेंट का जो एक्टिविटीज है गवर्नमेंट के साथ हम लोग रहेंगे। नेता लोगों के पास जाने की जरूरत नहीं, अपन गवर्नमेंट के पास ही जाएगा। नेता लोगों के पास जाने की जरूरत नहीं, नेता लोग जाएंगे तो डबल गेम खेलता है वो खेल अपनी देखने के लिए। हम लोग डायरेक्ट कंसर्न गवर्नमेंट के पास ही जाएगा, डिपार्टमेंट के पास ही जाएगा। सर लाइसेंस भी बढ़ी है, वैट बढ़ा है, सब पैसा कस्टमर के पास आता है, तो कस्टमर का डिसीजन बहुत सही है। इसकी जवाबदारी है, रिस्पॉन्सिबिलिटी गवर्नमेंट का रिस्पॉन्सिबिलिटी है। गवर्नमेंट अपना धंधा खराब करने के लिए गवर्नमेंट का लोग है, ये लोगों का डिसीजन है, गवर्नमेंट का डिसीजन नहीं है। गवर्नमेंट को मिस स्टैटिस्टिकल इंफॉर्मेशन देता है, वो हिसाब से अपना धंधा मार खाता है, इलीगल धंधा बढ़ता है। আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। राष्ट्रवादीचे 2 गट पडल्यानंतर माझे फोटो देखील वापरू नका असे आदेश राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिले होते। त्यानुसार त्यांच्या वाढदिवसापर्यंत ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यालयात किंवा इतर ठिकाणी शरद पवार यांचे फोटो दिसत होते। मात्र वाढदिवस होताच त्यांचे फोटो कार्यालय आणि इतर ठिकाणांहून देखील हद्दपार करण्यात आल्याची बाब समोर आली। त्यांच्या फोटोच्या जागी आता यशवंतराव चव्हाण यांनी जागा घेतल्याचं दिसतंय। एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून आजही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरला जात असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं मात्र शरद पवारांच्या आदेशाचं पालन उशिरा का होईना केल्याचं दिसतंय। त्यातही मागील काही महिने ठाण्यात तर शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी सुरू आहे। आरोप प्रत्यारोपांची झडी उठवली जाते, मात्र त्यानंतरही शरद पवारांचं स्थान अजित पवार गटाकडून कायम होतं। मात्र आता वरिष्ठ पातळीवरच नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात असल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून दिसतंय। त्यामुळे आता आमचे नेते अजित पवार हीच खुणगाट पदाधिकाऱ्यांनी बांधली असून त्यानुसार अजित पवार यांच्या ठाण्यातील ज्या कार्यालयांच्या प्रवेशद्वारावरील बॅनरवर आणि कार्यालयात शरद पवार यांचे फोटो होते त्याची जागा आता यशवंतराव चव्हाण यांनी घेतल्याचं दिसतंय। शरद पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी झाला। 13 डिसेंबरच्या पहाटेच शरद पवार यांचे फोटो हद्दपार झाल्याचं दिसून आलं। त्यातही कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बॅनरवर शरद पवार यांचे फोटो न काढता त्याच फोटोवर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात आल्याचं दिसून येतंय। शरद पवार यांनी दिलेल्या आदेशाचंच पालन आम्ही केल्याचं मत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले। त्यामुळे आता याचे पडसाद कसे उमटतायत हे आता आगामी काळातच स्पष्ट होईल। जुन्या पेन्शनला अनुसरून शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुन्हा एकदा पुकारला असून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कर्मचारी संपावर गेले। त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचं कामकाज पूर्णतः बंद असल्यानं याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कार्यालयं आज पूर्णतः बंद स्वरूपात आढळून आली, तसंच कार्यालयात एकही कर्मचारी यावेळेला उपस्थित नव्हता। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित पालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाय। या अनुषंगानं आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये सूट देण्याचा निर्णय पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतलाय। जे करदाते दिनांक 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित पालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 100% सवलत देण्यात येणार आहे। तसंच जे करदाते 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाची मागणी आणि कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या 25% रकमेसह एकत्रित पालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीवर 75% सवलत देण्यात येणार आहे।
तसंच जे करदाते दिनांक 16 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत थकीत मालमत्ता कर, चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या 50% रकमेसह एकत्रित पालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 50% सवलत देण्यात येणार आहे. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या करदात्यांनी त्यांचा मालमत्ता कर पालिकेकडे जमा केला असेल अशा करदात्यांना सदरची योजना लागू असणार नाही. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संपावर. आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसींचा भिवंडी इथे 17 डिसेंबर रोजी एल्गार महामेळावा. आणि अवैधरित्या धाबे आणि मद्य विक्री करणाऱ्या विरोधात हॉटेल संघटना आक्रमक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.